मित्रांनो, WH टाइप क्वेश्चन हा घटक जो आहे ना, यावरती 100% दरवर्षी प्रश्न विचारला जातो. तर असाच मार्च 2020ला विचारलेला प्रश्न आपण या ठिकाणी बघून घेऊयात. बघा इथं काय इंडिया हॅज प्रपोज अ नॉमिनेशन फॉर जयपूर. मग या ठिकाणी भारतानं जयपूरसाठी नॉमिनेशन एक केलेलं आहे, प्रपोज केलेलं आहे. मग इथं तुम्ही म्हणू शकता अ नॉमिनेशन फॉर जयपूर याला तुम्ही उद्देशून एक प्रश्न तयार करायचा आहे. याला तुम्हाला काढायचंय. म्हणजे असा एक प्रश्न तयार करायचा आहे, की तुमचं आन्सर हे आलं पाहिजे. म्हणजे भारताने काय प्रपोज केलं असा प्रश्न येऊ शकतो. मग काय म्हणजे व्हॉट? व्हॉट पासून तुम्ही सुरुवात करायची. सुरुवातीला लिहायचं व्हॉट. व्हॉट नंतर तुम्हाला काय करायचं? व्हॉट नंतर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं पहिलं सहाय्यकारी क्रियापद. व्हॉट नंतर लगेच तुमचं सहाय्यकारी क्रियापद आलं पाहिजे. आता याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय हॅज आहे. व्हॉट हॅज आणि त्याच्यानंतर राहिलेला भाग आपला सगळा लिहून टाका. काय आहे? इंडिया आणि प्रपोज आहे. व्हॉट हॅज इंडिया, व्हॉट हॅज इंडिया प्रपोज्ड या ठिकाणी आपण लिहिलं. ओके. व्हॉट हॅज इंडिया प्रपोज या ठिकाणी झालं मित्रांनो. अशा पद्धतीनं आपल्याला WH क्वेश्चन जो आहे तो पाहता येईल आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता लक्षात घ्या इंग्लिश व्याकरणावरची जर का तुमची रिव्हिजन झाली नसेल आणि इंग्लिश व्याकरणावरची तुमची डिटेलमध्ये रिव्हिजन व्हावी असं वाटत असेल आणि तुम्हाला जर ती व्हिडिओ बघायची असेल तर इथं रिलेटेड व्हिडिओमध्ये मी एक लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इंग्लिश ग्रामरची आपली संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.